आखाती युद्धाचा परिणाम कापूस उद्योग तेजीत भाव 8,500च्या पुढे. यवतमाळ आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद भारतातील विविध उद्योगांवर उमटत असताना कापसावर आधारित उद्योगांना मात्र याचा सकारात्मक फायदा होताना दिसतो आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर तसेच कृषी साहित्याच्या किमती वाढल्याने अनेक क्षेत्रांवर आर्थिक दबाव निर्माण झाला असला तरी कापसाची वाढती मागणी कापूस उद्योगासाठी दिलासादायक ठरते आहे. युद्धामुळे क्रूड ऑइलच्या किमतीत वाढ झालेली असून त्याचा थेट परिणाम पॉलिस्टर उत्पादनावर झाला आहे. पॉलिस्टर हे पेट्रोलियम पदार्थांपासून तयार होत असल्याने उत्पादन खर्च वाढून पॉलिस्टर धाग्याचे दर 25 ते 40% वाढले आहेत. परिणामी बाजारात पॉलिस्टरऐवजी कापसाला अधिक प्राधान्य मिळू लागलेले असून कापसाची मागणी झपाट्यानं वाढली आहे आणि या पार्श्वभूमीवर कापसाच्या दरात लक्षणीय वाढ झालेली आहे. सुरुवातीला खुल्या बाजारात कापसाला प्रति क्विंटल 7,500 ते 7,600 रुपये दर मिळत होता आणि त्यानंतर CCIच्या खरेदीमुळे शेतकऱ्यांना सुमारे 8,100 रुपये दर मिळाला. मात्र खरेदी बंद झाल्यानंतर शेतकरी चिंतेत होते. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत बदल होत असून कापसाच्या दरात वाढ झाली आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने कापूस दर 8,500 रुपयांच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे कापूस उद्योग आणि काही शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र मागील काही दिवसात कमी भावामुळे अनेक शेतकऱ्यांनी 7,500 ते 7,600 रुपये दराने कापूस विकला होता. सध्या दर वाढले असले तरी बहुतांश शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक नसल्याने या वाढीचा फायदा फक्त 5 ते 10% शेतकरी आणि व्यापाऱ्यांनाच होतो आहे. त्यामुळे भाववाढ असूनही अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीतच आहेत. माझ्याकडे 10 एकर शेती असून त्यापैकी 4 एकरमध्ये कापूस घेतला आहे. कापसावर सुमारे 1 लाख रुपयांचा खर्च येतो. सुरुवातीला युद्धामुळे दराबाबत चिंता होती, मात्र आता कापसाचे दर वाढले आहेत. CCIमध्ये 7,800 ते 8,000 दर मिळत होता, तर आता खाजगी बाजारात 8,400 ते 8,500 दर मिळत असून प्रति क्विंटल 100 ते 1,200 रुपयांचा फायदा होतो आहे. चांगला दर कायम राहावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. आखाती देशामधील युद्धामुळे पेट्रोलियम आणि पॉलिस्टर महागल्याने कापसाची मागणी वाढलेली असून बाजारभावात सुधारणा झालेली आहे. सध्या चांगल्या कापसाला 83 ते 85 रुपये प्रति किलो दर मिळतो आहे, तर फडतळ कापूस 7,000 ते 7,500 रुपये क्विंटल दराने विकला जातो आहे. यापूर्वी दर 7,500 ते 7,600 रुपये होते आणि CCI मार्फत सुमारे 8,100 रुपये दराने खरेदी झाली. बहुतांश शेतकऱ्यांचे कापूस CCIकडे विकल्याने सध्या केवळ 10% कापूस शिल्लक आहे. CCIची खरेदी थांबत असताना खाजगी बाजारात थोडे अधिक दर मिळत असले तरी शेतकऱ्यांच्या अपेक्षेपेक्षा भाव अजूनही कमी असल्याची भावना आहेच. युद्धजन्य परिस्थितीमुळे धाग्याच्या किमतीत लक्षणीय वाढ झालेली असून त्याचा परिणाम कापूस बाजारावर दिसून येतो आहे. कापूस म्हणजे कॉटन बेल खरेदी दरात मोठी वाढ झालेली आहे. यापूर्वी काही काळासाठी थांबलेली कापूस निर्यात आता पुन्हा सुरू झाल्याने बाजारात सकारात्मक वाढ निर्माण झालेली आहे. त्यामुळे आगामी हंगामात शेतकरी आणि संबंधित उद्योगांना याचा काही प्रमाणात फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. मी प्रीतम भास्कर नागरगोजे, राहणार डोरली, यवतमाळ. माझ्याकडे 10 एकर शेती आहे. त्याच्यात 4 एकर कापूस होता. त्याच्यात मला 30 क्विंटल कापूस झाला आहे. त्या कापसाला खर्च आला लाख 1.25 लाख रुपये. त्यानंतर त्याच्यात जो कापूस झाला आहे मला जे आता युद्ध झालं आहे युक्रेन आणि रशियाचं, ते जे आता युद्ध झालं आहे अमेरिका आणि इराणचं, त्या युद्धामुळं असा फायदा झाला आहे आम्हाला वाटलं का भाव मिळणार नाही, आता भाव घसरेल. तर आता भाव वाढला आहे प्रायव्हेटचा. सुरुवातीला CCIचा भाव होता 8,000 रुपये, 7,900 रुपये. आता भाव आहे 8,500 रुपये. त्यामुळे आम्हाला एवढीच हे आहे, इच्छा आहे आमची का 12 महिने आम्हाला असाच भाव मिळावा. सोयाबीनला, कापसाला, सर्व्याला फक्त शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळावा. काय ना तुमचं? प्रीतम भास्कर नागरगोजे. युद्धाच्या परिस्थितीमुळे जे पॉलिस्टरचं प्रमाण कमी झालं, त्यामुळे धाग्याच्या किमतीत वाढ झाली. धाग्याच्या किमतीतच वाढ झाली नसून ती कॉटन बेल आपण खरेदी करतो त्यामध्येही भरमसाठ वाढ झाली आणि अशा प्रकारे जे आजपर्यंत एक्सपोर्ट बंद होतं ते आता चालू झालेलं आहे. त्यामुळे नक्कीच सूतगिरणीला याचा थोडाफार फायदा नक्की होईल. कापसाचे भाव आता सध्या वाढलेले आहे. या महिन्यामध्येच कापसाचे भाव वाढले, परंतु त्याचा जास्त शेतकऱ्यांना काही त्याचा फायदा मिळालेला नाही आहे. कारण की 90% कापसाने शेतकऱ्याने तर पूर्वीच कापूस विकून टाकला. CCIमध्ये आपले स्लॉट बुकिंग आणि आपला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून त्यानंतर CCIमध्ये जवळपास विकला. कारण की त्यावेळेस प्रायव्हेटमध्ये भाव नव्हते
आणि CCIचे भाव होते, त्यामुळे CCIमध्येच जवळपास 90% लोकांनी कापूस त्याच्यात तिकडे विकून टाकला आहे. पहिले 90%पैकी 40% 50% कापूस तर CCIमध्ये गेला, बाकी प्रायव्हेटमध्ये त्यावेळेसही खपला होता. आणि आता 10% लोकांपाशी कापूस शिल्लक आहे, त्यांनाच तो आता भाववाढीचा फायदा मिळणार आहे. बाकी लोकांना तर त्याचा काही फायदा विशेष झालेला नाही आहे. नाही, कापसाची आता प्रक्रिया म्हणून काही असं नाही झालं, तर स्वाभाविकच आहे. थोडासा मागं शॉर्टेजचा झाला, त्याच्यामुळे थोडेफार भाव याने वाढले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता युद्धाच्या आखाती देशाच्या युद्धामुळे जे आता पेट्रोलियम प्रॉडक्ट थोडंसं महाग झालं, त्या अनुषंगाने पॉलिस्टरचे भाव पण वाढले. तर पॉलिस्टरचे भाव वाढल्यामुळे पॉलिस्टरचे भाव जवळपास 1.5 पटीने वाढले. त्या अनुषंगाने आता कसा कापसावर थोडासा त्याचा परिणाम पडलेला आहे. त्याचा कापसाचा वापर त्याच्यामध्ये वाढलेला आहे, म्हणून आता कापसाला थोडी डिमांड वाढलेली आहे. यापूर्वी एका महिन्याच्या अगोदर कापसाचे भाव 78-79 रुपयापर्यंत होते, ते आता 84-85 रुपये आहे. 8,400 ते 8,500 रुपये. नाही, युद्धामुळे शेतकऱ्यांचा फायदा म्हणजे असं काही विशेष नाही झालेला आहे, कारण की आता शेवटी राहतं थोडासा कापसाचा भाव जेव्हा शॉर्टेज येतो तेव्हा थोडेफार भाव वाढतात आहे. हे दरवर्षीप्रमाणे यावर्षी तसेच भाव वाढलेले आहे. पूर्वी कापसाचे भाव जसे 76-77 असे भाव होते आणि त्यावेळेस CCIचे भाव 8,000 रुपये होते. त्यामुळे जवळपास लोकांनी CCIमध्येच कापूस विक्री केला आहे. आणि आता जे 10% लोकांजवळ तो कापूस शिल्लक राहिलेला आहे, त्यांना या भाववाढीमुळे थोडाफार फायदा होऊन राहिला आहे. परंतु ज्यांनी पूर्वी विकून टाकला त्यांना त्याचा काही फायदा नाही आहे. आखाती देशाच्या युद्धामुळे पुष्कळ काही असा फायदा झालेला नाही, परंतु त्यामुळे ते जो इम्पोर्टेडमध्ये ते पेट्रोलियम प्रॉडक्ट जे येणार होतं त्याच्यामुळे पॉलिस्टर थोडं महाग झालं. पॉलिस्टर महाग झाल्यामुळे थोडे कापसाचे भाव वाढलेले आहे आणि त्याचा फायदा तर थोडाफार आता शेतकऱ्यांना मिळत आहे.